भारतीय कुस्तीला ऑलिम्पिकच्या पटलावर मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा मानाचा खाशाबा जाधव पुरस्कार यंदा 1964 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना जाहीर झालाय। ऑलिम्पिक दिनानिमित्त कोल्हापुरात हा विशेष गौरव सोहळा रंगणार असून याच निमित्तानं खाशाबा जाधव चरित्राचे लेखक संजय दुधाणे यांचेही सलग 3 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। पुण्यातील ध्रुव तारा फाउंडेशन तर्फे दिला जाणारा चौथा मानाचा खाशाबा जाधव पुरस्कार यंदा ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना जाहीर करण्यात आलाय। मंगळवार 23 जून रोजी ऑलिम्पिक दिनानिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। शाल, श्रीफळ, गौरव चिन्ह, रोख 5,000 रुपये आणि पुस्तक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। उद्योजक रोहित मुसळे आणि मनीष जावर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार असून शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, क्रीडा अधिकारी अरुण पाटील आणि प्राचार्य गजानन खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। यावेळी ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या परिवारातील सदस्यांसह राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडापटूंचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे। 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे बंडा पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। शाहूवाडी तालुक्यातील रेठरे गावचे सुपुत्र असलेल्या बंडा पाटील यांनी 7 वेळा राज्यस्तरीय आणि 2 वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं पटकावली आहेत। दरम्यान ऑलिम्पिक दिनानिमित्त खाशाबा जाधव चरित्राचे लेखक संजय दुधाणे यांचे कोल्हापूर आणि कराड इथं सलग 3 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांना खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाची ओळख करून देण्याच्या उद्देशानं हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून क्रीडा क्षेत्रातील इतिहास आणि प्रेरणा यांचा अनोखा संगम यावेळी अनुभवायला मिळणार आहे। विशेष म्हणजे या ऐतिहासिक सभागृहात 1952 मध्ये खाशाबा जाधव यांचा नागरी सत्कार झाला होता। त्याच सभागृहात यंदाचा पुरस्कार सोहळा रंगणार असल्यानं या कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले।